पाहुणं तुम्ही एक काम करा, इथं खाली बसा. असं म्हणतो पाहुणं, मग खाली बस तुम्ही. Amazing. पाहुणं एक काम करा, तुम्ही आपलं उरच बसा. वर बसू काय? बर. पाहुणं एक महत्वाचं सांगायचं होतं. सांगा तुम्ही. खाली बसा. बोला पाहुणं. माझ्या डोक्यात एक विचार आलाय पाहुणं, तुम्ही ना आपलं वरच बसा. पाहुणं वर काय तुम्ही बरोबर दिसा ना, बसा आपलं खालीच. काय राव पाहुणे बाय, काय लावलंय इथं खाली वर करू करू माझ्या कमराचा दाळ झाला. बरं जाऊ द्या, खालीच बसतो आपलं. बसा खाली. बरं पाहुणं कस काय येणं केलं, बरं आहे का समज? समजा बरं आहे, म्हणलं जावं जरा. काय झालं तुम्हाला? लय टेन्शन दिसतंय, तुम्हाला नीट बोलाय बी येई नाही. ते फिरत फिरत आलोय, म्हणलं यावं पाहुण्यांच्या घरनं. बर बर बरं ऐका, मटन, चिकन बिर्याणी, अंडा करी, चिकन लॉलीपॉप, चिकन 65 यातलं काय खायचंय तुम्हाला सांगा, तुम्ही म्हणाल ती तुम्हाला खायला घालती. पाहुणे बाय असली नाव घेतले राव, तोंडाला पाणी आलं राव. तोंडाला पाणी येऊ नाही तर काय हो, पण काय खायचं तुम्ही बेत सांगा फक्त. काही बनवा पाहुणं, मटन म्हणाल तर 750-800 रुपये किलो, मासा म्हणाल तर 350, चिकन म्हणाल तर 250 आणि अंडी म्हणाल तर 10 रुपयाला एक अंड झाले. ना ह्यातलं तुम्हाला कुठलं खाऊ वाटतंय? पण त्याचं काय वेळ? त्याचं काय, आता ह्या समद्याला पैसे लागतील. मग एक काम करा, 300 रुपये द्या, तुम्हाला मस्तपैकी बेस्ट कोंबडी करते बघा गावरान. काय राव पाहुणे बाय, माझ्याकडे 10 पैसे नाही, मी कसा आले ते फक्त मलाच माहिती आहे राव. काय बाया झालं ह्याचा, म्हणलं पाहुण्याकडनं मिळतील थोडे पैसे, मग 20 रुपये तरी काढा, 2 अंडे आणतील तुम्हाला, त्याची भाजी तरी करून देते. अहो पाहुणे बाय, लय बेकार दिवस आले, 10 पैसे नाहीत खिशात, कस तरी आलोय मी. आता तुम्हाला जेवण नाही काय नाही, मग आता काय करू मग तुमच्यासाठी? चहा करा फक्त पाहुणे बाय. बर चहा करू म्हणताय? हा चहा करा. चहा, वेलदोडे, आलं, गरगरीत दुधाचा एवढा सुंदर चहा करते ना पाहुणं तुमच्यासाठी. तुमच्या तर तोंडाला असं पाणी सुटतंय का, तुम्ही आयुष्यात काय इतक्या दिवस काय जेवलाव का नाही जेवलाव असंच वाटायला लागलंय. भिकार आहे काय हो तुम्ही? नाही हो पाहुणे बाय, असं कसं बोलताय तुम्ही? नाही, तुमचं तोंड बघून मला वाटतं तुम्ही भिकार आहे का काय, का चहासाठी बी तुम्ही असं असं करताय म्हणून मला वाटतं. नाही पाहुणे बाय तसं नाही, ते म्हणलं जरा आल तुम्ही मित्राकडे, म्हणलं यावं पाहुण्यांच्या घरनं जरा. बरं ऐका, चहा केला असता पण 5 रुपये तरी द्या. आता साखर संपली, 1 नंबर चहा करते, तुम्हाला 5 रुपये द्या, फक्त 5 रुपये. हो पाहुणे बाय, 10 पैसे नाहीत खिशात राव. बरं जाऊ द्या, आपलं चहापत्तीचं पाण्यात द्या उकळून प्यायला. बुकणीचं काळं पाणी म्हणताय वय? हा बरं ठीक आहे बाया, तुम्हाला आता बुकणीचं पाणी प्यायचं म्हणल्यावर लय उकडायला लागलंय. पण आता काय करू पाहुणं, इतकी माझी बी गरिबी आहे ना. ते दिसते मला पाहुणे बाय. दिसते म्हणजे कसं? अहो आता लक्षात आलं, बुकणी पण संपली घरातली. जाऊ द्या, आपलं माझा गळा कोरडा पडला, उकाळलेलं पाणी तरी द्या प्यायला. उकाळल्याला पाणी देऊ म्हणताय? गॅस संपला, तर काय करायचं सांगा पाहुणं. तुम्ही अशा आडीनडीच्या काळात याचाल, मला वाटलं नव्हतं. नाही तुमच्यासाठी खीर, श्रीखंड, पुरी समद केलं असतं 5 पक्वानाने. ऐका की, तुम्ही एवढं वाईट वाटून घेऊ नका. चिकन बिर्याणी, दम बिर्याणी, अंडा करी सगळं तुमच्यासाठी केलं असतं, पण गॅसच संपलाय. काय करता? बरं जाऊ द्या पाहुणे बाय, पाणीच द्या. कसलं पाणी? प्यायचं पाणी आपलं 1 ग्लास. तुमच्या तोंडाला आधीच पाणी सुटतंय ना, अजून पाणी कशाला तुम्हाला? बरं ऐका की पाहुणं एवढं जीवाला लावून घेऊ नका. ऐका माझं, इकडे बघा पाहुणं, तुम्हाला पाणी दिलं असतं प्यायला, पण रात्री काय झालंय, त्या पाण्यात आहे ना पालच मेली या. तुम्हाला पाल मेलेलं जर पाणी दिलं ना तर तुमचा जीवच जाईल. मग तुम्हाला जगायचंय का मरायचंय ती ठरवा. मग देऊ का तुम्हाला पाल मेलेलं पाणी प्यायला? अहो जाऊ द्या, जीव इथं गळा कोरडा पडलाय माझा, पाणी द्या मला. त्या पाल पडून मेली या. अहो मी मरतो पण पाणी द्या, माझा गळा कोरडा पडलाय राव पाहुणे बाय. तुझा जाळ झाला, तुझा 10 रुपये बी नाही तुझ्याकडे, 5 रुपये बी नाही. कशाला बेकार माझ्या घरी आणता तू? असली पाहुणे बाय असते, पाहुणचार नाही काय नाही काय नाही. चल निघ दळिंद्र्या, बेकार चोट, कशाला माझ्या घरी आलाय? चल हरीत ना, चल निघ. तुला 5 रुपये देता नाही, तू 10 रुपये बी द्यायला.